जे लोक जरा दुखायला लागले की सर्जरीला घाबरतात, Yes. म्हणून असे बाकीचे वेगवेगळे उपाय करतात कुठले कुठले, आणि त्यामध्ये झीज वाढत जाते आणि तुमच्याकडे ये पण उशीर झालेला असतो. 100%. मग जर ते लवकर आले तर गुडघा म्हणजे शस्त्रक्रियेपूर्वी काही असे उपाय आहेत का, म्हणजे जसं आपण म्हटलं स्टेम सेल, की ज्याच्यामुळे आता बरीच वर्ष ते ढकलता येईल पुढे? 100%. आणि जे कॉन्शियस लोक आहेत ते येतात, तर बेसिकली फुटवेअर चेंजेसपासून आपण देतो. फुटवेअर चेंजेस म्हणजे काय करायचं? आता फुटवेअर म्हणजे कसं आहे, आता म्हणजे डॉक्टर असून मी पण नाही कधी विचार केला. मी आपलं हील्स घालते आणि जाते. कोणाचं आजकाल गेट लॅब्स आल्या, तुम्ही बघत असाल सगळीकडे. ते असं पायाचं इम्प्रेशन घेतात. कधी तुमचा पाय फ्लॅट असतो, कधी तुम्ही एक्सटर्नल रोटेटेड म्हणजे टीबीएल टॉर्शन वगैरे असतं, तर ते आपल्याला कळत सिंपल नाही. करून सांगा आपल्या म्हणजे प्रेक्षकांसाठी. पाय हलकेसे फिरतात, चालतं, कळत नाही. तर आजकाल इट्स वी आर टेक्नॉलॉजी पीपल. आमचं जनरेशन इज ऑल टेक्नॉलॉजी. टेक काय करत आहे की तुम्ही कसे चालताय याची एक पॅटर्न, गेट पॅटर्न बघतात. त्यामध्ये तुमच्या गुडघ्यावर ॲबनॉर्मल फोर्सेस पडतायत का, आणि त्यामध्ये मग काही फुटवेअर मॉडिफिकेशन्स, ऑफ द शेल्फ फुटवेअर आहे ते देतात. मग असं नाही की फुटवेअर बनवून देतात, ऑफिशियली अवेलेबल फुटवेअर आहेत. व्हॉट हॅपन्स, आपण आपल्या कम्फर्टला, आता सिम्पल आहे, फ्लिप फ्लॉप्स चपला आपण घालतो, वी वेअर इट एव्हरीवेअर. स्लीपर्स चांगलं की वाईट घालणं? डू द कॉकेशन्स डू दॅट? नाही, ते सँडमध्ये घालतात. आणि आपण रोज घरात खेळताना, पळताना, आय हॅव सीन पीपल रनिंग इन द मॉर्निंग ऑन स्लीपर्स. किती जण त्यामध्ये का नाही? ट्रेकिंग मध्ये पण करतात. त्यामध्ये तुमचा गुडघा का नाही खराब करत? आता तुम्ही कुठल्याही वेस्टर्न फिलॉसॉफी बघा, ट्रेकिंगला त्यांचे वेगळे शूज असतात. आता साधं ड्रायव्हिंग आहे, मोकॅसिन्स नावाचे शूज आहेत, दे आर मेड फॉर ड्रायव्हिंग. त्याच्या मागे एक एक्स्ट्रा सपोर्ट असतो. वाय? फ्लॅट तुम्ही हिल्सनी ड्राईव्ह केलं, तुमचा डेफिनेटली अँकल आणि काफ मसल्स दुखणार. कठीण पण होतं जेव्हा हिल्सनी ड्राईव्ह करते तेव्हा. आपण आउटडोर शूजनी ड्रायव्हिंग पण करणार आहे, इट इज नॉट मेंट फॉर इट. मग घरात कुठले वापरायचे? घरात इट हॅज टू बी सो वेअर आय कमिंग टू द नीज, तर विल स्टडी दॅट काइंड ऑफ स्टफ. घरात पण 2 इंचेस हील, थोडासा पाय आपला इक्वायनसमध्ये पाहिजे, थोडं. ओके. इफ यू सी सम स्लीपर्स नाव किंवा स्पोर्ट्स शूज आजकाल थोडेसे 1.5 to 2 inches, दॅट्स गुड. सेकंड थिंग, इट शुड बी व्हेरी कम्फर्टेबल वाईल युअर वॉकिंग. फुटवेअरनी फार फरक पडतो या लोकांमध्ये. सेकंड थिंग, वेट मॅनेजमेंट आणि मसलचा टोन कसा आहे ते बघतो, की खूप ढिले ढाले मसल झाले आहेत किंवा खूप टाईट झाले आहेत, त्यामध्ये पण ॲबनॉर्मल फोर्सेस. कसं आहे, मीडियल साईड म्हणजे मधली साईड गुडघ्याची 60% वेट घेतलं पाहिजे, बाहेरची साईड 40%. ह्या लोकांचं ते ॲबनॉर्मल झालेलं असतं. हिकडचे मसल्स लूज आहेत, हे टाईट आहेत, आणि मग तो घासायला लागतो. सिमिलरली फॉर द हिप, म्हणजे पार्श्वभागावर प्रचंड फॅट जमलं आहे, पोट वाढलं आहे, इट इज गोइंग टू, इट्स नॉट ट्रेन. रिक्षावर जर तुम्ही सुमोचं वजन टाकलं तर ती टायर तर जाणारच आहे. सो ते अर्ली स्टेजला आपल्याला बऱ्यापैकी वी कॅन गिव्ह देम रिहॅब. रिहॅबमध्ये काय करतात की तुमचा कोर कसा आहे, लोक म्हणजे पहिलं वजन कमी करणार आहे ना, फुटवेअर. सो म्हणून आता जहांगीरला पण इट्स अ मल्टी डॉक्टर अप्रोच. सो वाय शुड यू गो टू अ गुड सेंटर लाईक जहांगीर? और तिथे गेट लॅब आहे जहांगीरला? वी हॅव. अरे वा. सो अँड वी ऑल्सो आर इम्प्रुव्हायझिंग. आमच्याकडे वेलनेसेस एक सेंटर आहे, मी बघितलं. सो इट्स वन ऑफ द बेस्ट हायटेक वेलनेस सेंटर्स. आणि सेकंड, आणि अजूनही येत आहे, तर त्यामध्ये इट इज मच अबाव द गेट लॅब्स अँड ऑल. इट्स अ लॉट ऑफ होलिस्टिक थिंग, योगाज आहेत, थेरपीज आहेत. सो बिंग कॉन्शियस अबाउट युअर बॉडीज, म्हणजे तिथे इवन हिलिंग थेरपीज आहेत, म्हणजे इट्स ओपन टू एव्हरीथिंग. इट्स बिट नॉट इन द कॅम्पस ऑफ द हॉस्पिटल, बट जहांगीर वेलनेस इज वन. सो तिथे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी होतात. तिथे इयरली, आता लकीली पुण्यात तरी लोकांची इयरली चेकअप्स होत आहेत, त्यामुळे ते फोर्स्ड आहेत कंपनीचे, म्हणजे नाही करत. दे शुड लुक अबाउट इट. अँड अर्ली सायन्स नजरअंदाज नाही करायला पाहिजे. अँड डोंट फॉल इन फॉर द क्वॅकरी, वॉट आय फील. टॉकिंग अबाउट क्वॅकरी, हल्लीचे कोलॅजन, ग्लुकोजामिन, क्रिएटिन, ते बरोबर आहे का, योग्य आहे का? सी नाव क्रिएटिन, ग्लुकोजामिन इज वन मॉलिक्यूल विच इज गिवन अप. त्यांनी इट्स अ शुगर मॉलिक्यूल, इट डझंट वर्क. ग्लुकोजामिन, क्रिएटिन आणि जे L-आर्जिनिन वगैरे आहे, इट शुड बी टेकन ओनली इफ यू आर वर्किंग आउट. किती घ्यायचं क्रिएटिन? त्याला तुमच्या बॉडी वेटनी त्याचं हे आहे ना, तुम्ही बरोबर 2 ते 3 ग्राम ते घेता. पण क्रिएटिन घेऊन यू आर नॉट वर्किंग आउट, त्याचा काही उपयोग नाही. कोलॅजन 1 आणि कोलॅजन 2 हा डिफरंट प्रकार आहे. तर कोलॅजन 1 तुमच्या सप्लिमेंटमध्ये आहे का?
ॲब्झॉर्ब होत आहे का. आता आपण कोलॅजन घेतोय पण वी डोंट हॅव एनी पेपर्स की कोलॅजन पण ॲब्झॉर्ब होत आहे. सेकंड थिंग, मोठा प्रॉब्लेम कोलॅजन इट्स ओनली ॲनिमल सोर्स. तर आपले प्युअर व्हेजिटेरियन लोक ते घेऊच नाही शकत आहेत. पण ते हल्ली येतं ना अल्गीवरनं बनवलंय वगैरे. सी मॅम, नन ऑफ देम आर FDA अप्रूव्ड, नन ऑफ देम. सो फॉर अस इट इज अ न्यूट्रास्युटिकल, इट इज नॉट अ फार्मास्युटिकल. सो कमेंटिंग ऑन नॅशनल प्लॅटफॉर्म वॉन्ट बी गुड बिकॉज या डेफिनेटली, बट ओनली थिंग मी एम्फेसिस करतो इज अ टोन ऑफ युअर बॉडी मसल्स 18 मसल्स वर्सेस 2 बोन्स, 23 मसल्स वर्सेस 2 बोन्स, and lifestyle. It becomes a major problem for us nowadays. I wouldn't say की arthritis वाढतोय. We are diagnosing more. People are getting conscious more. लवकर येत आहेत. आणि त्यांना तेव्हा दुसरं काही लोक येतात ज्यांना आम्ही बघतो की त्यांना एक पर्टिक्युलर अँगल बॉडीचा ॲबनॉर्मल आहे ना, लाईक द नीज बेंड टू मच इनसाइड और आउटसाइड. यंग लोकांमध्ये वी डू समथिंग प्रिव्हेंटिव्ह. आय एम एसेन्शियली लिगामेंट प्रिझर्विंग सर्जन. आय मीन ट्रेन इन आर्थ्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन करतात. आणि ती सेम फिलॉसॉफी आम्ही जॉईंट रिप्लेसमेंटला आणतो आहे की तुमचे लिगामेंट्स प्रिझर्व केलेली जॉईंट रिप्लेसमेंट वर्सेस तुमचे लिगामेंट्स काढलेली जॉईंट रिप्लेसमेंट. लिगामेंट हे आतमध्ये असतात, त्याचं आपण कसं त्याला हे ट्रेन करायचं. व्हॉट वी नो मॅडम, वेन्स युअर बॉडी वेन यू वर्कआउट, तुमचे लिगामेंट आणि मसलची नॅचरल एक टोन असतो. तो जेव्हा मेंटेन होतो, त्याच्या वरती गेला तुटणार, त्याच्या खालती गेला खरा होणार. तो टोन आपल्याला कळतो की आज मी टोनमध्ये. इट टोन बॉडी म्हणतात ना. इट शुड नॉट बी बल्की. सो इफ ही इज अ ह्यूज बॉडी बिल्डर इट्स बल्की, अँड इफ इट्स व्हेरी फॅटी गाय अँड समथिंग लाईक दॅट, एक टोन्ड बॉडी म्हणतात ना. इट्स अ व्हेरी गुड टोन्ड बॉडी. दॅट इज व्हॉट इज युअर गोल. युअर गोल हॅज टू बी अ टोन्ड फिजिक. इट शुड नॉट बी म्हणजे कुठल्याही दृष्टीने ॲबनॉर्मल, अति बारीक, अति जाड, अति ह्यूज जे मसल वेड्यासारखे आहेत तेही नको आहे. दॅट इज ऑल्सो नॉट नॉर्मल. त्यामध्ये पण तुमचे इंजरीज सुरू होणार आहे. टोन्ड फिजिक. इफ यू सी प्लेयर्स लाईक जोकोविक, यू सी प्लेयर्स लाईक विराट कोहली, टोन्ड फिजिक्स आहेत, बल्की नाही आहेत. आणि दे आर नॉट थिन, दे आर दॅट टोन्ड. आणि ते खूप असे बॉडी बिल्ड, असे असं राक्षसी बॉडी पण नाही बनवली की विच ऑल्सो लुक्स, तेही आपल्याला कळतं की दिस इज नॉट नॉर्मल. यू शुड बी एबल टू डू. अँड त्या व्हेरी लेस पीपल हू डू बॉडी बिल्डिंग अँड डान्सिंग. ते सगळ्यांना होत नाही. दोज आर स्पेशली बॉर्न पीपल लाईक हू लाईक ऋतिक रोशन ऑर समथिंग. ते अँड त्या प्रोफेशनल्स. सो ॲटलिस्ट टोन टोन खराब झाल्यामुळे बऱ्याच हे आजार आम्हाला दिसत आहेत. ॲबनॉर्मल आणि सिटिंग. आय हॅव सीन पीपल सिटिंग फॉर 12 hours ड्यू टू दॅर जॉब्स. सो वॉट आय ॲडवाईज देम इज ॲटलीस्ट एव्हरी 2 hourly जस्ट गो. पण ते होत नाही आहे. मांडी घालून 8 तास बसून कॉम्प्युटर्सवर करतायत. लाईफस्टाईल हॅज बिकम अ बिग प्रॉब्लेम फॉर द ओव्हरऑल थिंग. आणि वर्कआउटला वेळच देत नाही आहे. ते फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला हे करायला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.